राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीन पिकाला फुलोरा अवस्थेमध्ये असताना म्हणजेच की R1 R2 अवस्थेमध्ये असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे व कोणत्या 5 गोष्टी टाळल्या पाहिजे हे बघणार आहोत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालता आपण समोर जाऊया. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे आपल्याला तणनाशकची फवारणी टाळायची आहे. त्यानंतर 2 नंबर मित्रांनो, आपल्याला कोळपणी डवरे चालवायची नाहीत. त्याच्यामुळे मुळ्या जर तुटल्या सोयाबीनच्या फुलोरा अवस्थेमध्ये तर सोयाबीनला ताण येतो मित्रांनो. आणि पाण्याचा ताण पडू द्यायचा नाही त्यावेळेस मित्रांनो, जेणेकरून आता ते निसर्गावरच अवलंबून आहे, आपल्यात हातात काही नाही. पाण्याचा जरी ताण पडला तरी फुलगळ होऊ शकते मित्रांनो आणि आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. आणि जास्त कडक कीटकनाशक वापरायची नाही, जेणेकरून जसे की गॅस पॉयझन आणि उग्र असले त्याच्यामुळे आपले सोयाबीन पिकाची फुलगळ होऊ शकते मित्रांनो. व फवारणी करता वेळी जे काय तुम्ही औषधी आणता की नाही 4-5 प्रकारचे, ते संपूर्ण आपण मिसळू शकतो की नाही याची खात्री करा.